हॅलो हाय एव्हरीवन. पावसाळा आला तर अनेक जण पावसाळ्यामध्ये सहलीला पिकनिकला जाण्यासाठी उत्सुक असतात, कारण निसर्गरम्य वातावरण असतं, सगळीकडे हिरवळ असते आणि त्या हिरवळ वातावरणात कोणी डोंगराळ ठिकाणी किंवा फार्म हाऊस किंवा त्यांनी काही डेस्टिनेशन पाहिलेले असतात, डोंगराळ भाग, हिल, त्या ठिकाणी ते लोक तिथे जाऊन आपली पिकनिक आपलं सहल करण्याचं एक नियोजन करत असतात. तर त्यानिमित्त एक छोटीशी कविता. पिकनिक पिकनिक म्हणजे काय असतं? एक सहलीचा एक भाग असतो. मित्रमैत्रिणी मिळून एक आनंदाचा क्षण साजरा करायचा असतो. काही वेळा निसर्गाच्या त्या सानिध्यात आपला घालवायचा असतो. काही वेळ आपल्या निसर्गाच्या त्या सानिध्यात घालवायचा असतो. कित्येक जण त्या डोंगराच्या पायथ्याशी एक फोटो काढताना आपला जीव गमावलेला असतो. तर कित्येक जण त्या सहलीच्या त्या वाटेत आनंदाचा क्षण घेऊन पुढच्या प्रवासाला चालत असतो. जीवनाच्या त्या वाटेवर कित्येक मित्र-मैत्रीण त्या फार्म हाऊसवरती जातात. एका त्या स्विमिंग पूलमध्ये अनेक जण त्यात न्हातात आणि त्या दारुड्या लोकांसोबत दारू पीत आपले क्षण ते घालवतात. एक बॉटल आणि चकणा याच्या सहवासात चकणावरती ताव मारत, चिकनवरती ताव मारत आपलं सहलीचा आनंद घेतात, नाचत गाचत. पिकनिक पिकनिक म्हणजे काय असतं? एक सहलीचा भाग असतो. सहवासात मित्रमैत्रिणीचा घालवलेल्या क्षणाचा आनंदाचा वाट असते. कित्येक जणांना निसर्गाकडे पाहून स्तब्ध होतं मन. कित्येकांचं निसर्गाकडे पाहून स्तब्ध होतं मन. गहिवरून जातं, पुन्हा राहावंसं वाटत नाही. त्या क्षणात त्या क्षणात त्याला खूप सारं जगावंसं वाटतं. नेहमीची ती धडपड त्या क्षणात तो माणूस आनंदात सहवासात राहतो. ओके, धन्यवाद.